नमस्कार मित्रांनो, सायन्स स्पोर्ट्स अकॅडमी चरण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जे 13वे डोंगरी साहित्य संमेलन जे पुनमने वारून येथे दरवर्षी होतं, याच्या संदर्भात आपण आज माहिती घ्यायला आलेलो आहोत. तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. साहित्य संमेलनाचा अ, अ, मूळ उद्देश काय असतो आणि त्याच्यातून काय बोध करता येतो आपल्याला. ज्यावेळी साहित्य संमेलन भरवलं जातं, त्यावेळी विविध प्रकारचे कवी येतात किंवा अ, कादंबरीकार किंवा कथासंग्रह, लेखक एकत्र ठिकाणी जमण्याचं ते एक मंच आहे. त्याच्यातून त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं असतात किंवा कविता असतात, त्याचं वाचन केलं जातं आणि त्याच्यातून जी ग्रामीण भागातील जी मुलं असतात किंवा विद्यार्थी असतात किंवा लोक असतात, यांना हे त्यांचं साहित्य समजलं जातं. कोणत्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत किंवा काय याची चांगल्या पद्धतीने माहिती मिळते. तसेच आपल्या ग्रामीण भागामध्ये दरवर्षी हे डोंगरी साहित्य संमेलन घेण्याचं काम करणारे आपल्याबरोबर जे कवी आहेत, त्यांच्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणारच आहे. परंतु हे जे ग्रामीण साहित्य संमेलन आहे, हे कधीपासून घेतलं जातं आणि त्याच्यातून त्यांना मॅनेजमेंट करण्यासाठी कशा पद्धतीने त्यांना प्रयत्न करावे लागतात, ह्याची पण आपण त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. तसेच हे एक अतिशय चांगल्या पद्धतीनं साहित्य संमेलन होतं. मोठ्या प्रमाणामध्ये इथे कवींची हजेरी लागली जाते. तसेच यांचा परिचय करून देण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, की हे जे एक कवी आहेत, त्यांनी स्वतःचं कविता संग्रहाचं पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच सर्व गोष्टी आपण जाणून घ्यायच्या आहे. तर सर नमस्कार सर. तुमचं सायन्स फॉर अकॅडमी चरण या यूट्यूब चॅनलवरती मी सरचे स्वागत करतो. हां. तर आम्हाला एक सांगा, पहिल्यांदा तुमचा परिचय द्या. तुमचं नाव वगैरे परिचय आणि तुम्ही कोणत्या गावचा आहे, हे लोकांना समजून द्या. माझे नाव वसंत पाटील. मी पनुमरेवारून तालुका शिराळा या गावचा म्हणजे नागरिक आहे आता. आणि गेले अनेक वर्ष मी या गावात स्थायिक आहे. माझं मूळ गाव चांदोली धरणामध्ये गेलेलं आहे आणि इथं आमचं पुनर्वसन झालेलं आहे. पण या गावात येऊन आम्हाला एक 30-35 वर्ष झालेली आहे. आणि या ठिकाणी ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांना, इथल्या साहित्य रसिकांना, डोंगरी परिसरातल्या अनेक विद्यार्थ्यांना एक वेगळं काहीतरी मिळावं, त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग व्हावा, इथल्या साहित्य रसिकांना एक काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी मिळावं, म्हणून आम्ही 1995 पासून इथं कवी संमेलन आहे, कथाकथनं किंवा इथल्या नव्या पिढीला जी लिहिती पिढी आहे, त्यांना काहीतरी चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून कार्यशाळेचे आयोजन केलं. आणि त्या अनेक कार्यक्रम, मग कवी संमेलन घेतली, कथाकथन घेतली, त्यानंतर कार्यशाळा घेतल्या. आणि मग 2003 साली या परिसरातले आमचे काही मित्र आणि शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती, या गावचे सुपुत्र हनुमंतराव पाटील यासारखी माणसं मला मित्र म्हणून मिळाली. आणि त्यांच्यामध्ये आमची चर्चा झाली, की याला जरा चांगलं काहीतरी स्वरूप देऊया. आणि मग प्राध्यापक प्रदीप पाटील, वैजनाथ महाजन सर असे माझे काही ज्येष्ठ साहित्यिक मित्र होते, की त्यांच्याशी चर्चा करून आम्ही शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषदेची स्थापना केली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी साहित्य संमेलन भरवायचं म्हणून 2003 साली आम्ही पहिलं डोंगरी साहित्य संमेलन या विभागात सुरू केलं. आणि त्या डोंगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वैजनाथ महाजन होते. आणि या संमेलनात अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला. लोकांना एक वेगळं काहीतरी या उपक्रमातून मिळू लागलं. आणि मग ते लोक आम्हाला म्हटले, की दरवर्षी हे संमेलन झालं पाहिजे. आणि त्यासाठी लोकांनी आम्हाला सहकार्य चांगले करत आहेत. तर माननीय कवी वसंत पाटील सरांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे, की हे संमेलन जे घेतलं जातं याचा उद्देश काय आहे किंवा त्या प्रवासामध्ये त्यांना केलेली मदत इतर लोकांनी ही कशा पद्धतीने केली आहे, हे त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपण आणि त्यांना एक प्रश्न विचारतो मी त्यांना, की सर हे जे संमेलन आहे, हे संमेलन तुम्ही ज्यावेळी घेता ग्रामीण भागामध्ये, त्यावेळी ह्याला येणारा जो खर्च असतो, हा खर्च कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज केला जातो? किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती मिळेल का? डोंगरी साहित्य संमेलन घेण्यामागचा उद्देश, की इथल्या लोकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे विचार ऐकायला मिळावे. विद्यार्थ्यांना त्या
पाठ्यक्रमातील लेखक आहेत, कवी आहेत, त्यांच्याशी थेट त्या विद्यार्थ्यांना संवाद साधता यावा आणि साहित्य रसिकांना एक वेगळं एक असं चॅलेंजिंग असं जीवनाला एक कलाटणी देणारं एक काहीतरी विचार त्या साहित्यिकांच्या मधून मिळावेत आणि म्हणून हे संमेलन घेतलेलं आहे, आम्ही सुरू केलेलं आहे. तर मला वाटतं 2003 पासून आता एकूण 13 डोंगरी साहित्य 12 पूर्ण आम्ही घेतलेले आहेत साहित्य संमेलन. या 12 डोंगरी साहित्य संमेलनामध्ये आम्ही वैजनाथ महाजनापासून वोबा बोधे असतील, वामन ओवाळ, त्याच्यानंतर आरम बोराडे, रंगनाथ पठारे, मिलिंद जोशी, श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे, सदानंद मोरे, प्राध्यापक प्रदीप पाटील आणि संगीता बर्वे अशा मोठ्या साहित्यिकांना आम्ही निमंत्रित केलं. त्याच्यासह अनेक कवींना, लेखकांना त्यांच्यासोबत कथाकारांना बोलवलं आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे आणि लोकांच्या लोकवर्गणीतून हे आम्ही शक्य केलेलं आहे. इथली लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे सहभाग एक त्यांचा देतात त्यांच्या परीने आणि काय आमचे मित्र वगैरे अशा सर्वांच्या सहकार्यातून हे लोकवर्गणीतून आम्ही संमेलन घेतो आणि एक चांगला उपक्रम डोंगरी भागात होत आहे. त्याचं लोकांनाही समाधान आहे आणि आमच्यातल्या विशेष म्हणजे नवी पिढी जी साहित्य क्षेत्रात आता येत आहे, तर त्यातल्या नव्या पिढीला एक चांगलं मार्गदर्शन मिळते, की त्यांनी त्यांच्या लेखनाला एक कसं लिहिलं पाहिजे, इतर लेखक मान्यवर काय लिहितात, काय त्यांचे अनुभव आहेत आणि आपण कसं आपल्या परिसरातले प्रश्न काय आहेत, आपण कोणत्या परिसरात काय जे रोजच्या घडामोडी घडतात, यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या समस्या काय आहेत, ह्या समाजासमोर मांडण्याचं किंवा व्यक्त करण्याचं एक कथा, कविता किंवा कादंबरीतून होत असते आणि मग तशा पद्धतीनं हे नवी पिढी एक चांगलं लिहू लागलेली आहे आणि तशी या आपल्या परिसराला फार मोठी परंपरा आहे, की डोंगरी भागातले अनेक लेखक या परिसराला लाभलेले आहेत, की ज्यांची जागतिक कीर्तीचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसारखा एक महान लेखक या डोंगरी विभागातला आहे. त्याच्यानंतर पानिपतकार विश्वास पाटील आहेत, चंद्रकुमार नलगे आहेत, द.का. हसबनीस सारखे कथाकार होऊन गेलेले आहेत, वैजनाथ महाजन आहेत. असे अनेक चांगले लेखक या डोंगरी विभागातून पुढे आलेले आहेत आणि आमचाही उद्देश आहे, की या विभागातल्या नव्या पिढीतून चांगले काही लेखक घडावेत आणि चांगली पिढी निर्माण व्हावी. त्यांच्यासमोर एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा म्हणून आम्ही हे डोंगरी साहित्य संमेलन घेतो. तर माननीय कवी वसंत पाटील सरांनी आपल्याला थोडक्यात ही जी पार्श्वभूमी आहे, जे डोंगरी साहित्य संमेलनाचा जो उद्देश आहे, याच्यातून होणारं जे परिवर्तन आहे, जे भावी पिढींना, ते कशा पद्धतीनं त्यांना लिखाण समजून घेण्यासाठी हा एक मंच आहे, की ज्यावेळी भावी पिढी, तरुण पिढी जे लिखाण करण्याचं जर कामाला सुरुवात करत असेल, एखाद्याला कवी बनायचं असेल किंवा एखाद्याला लेखक बनायचं असेल, तर हे जे कवी एकत्र येतात किंवा लेखक एकत्र येतात, त्यांचं जे लिखाणचं साहित्य त्यांनी बघितलं, तर त्यांना पण चांगल्या पद्धतीनं कौशल्य प्राप्त होईल, हे त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी तुम्हाला वैयक्तिक सांगतो, जे स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत, एम-पी-एस-सी करत असतील, यू-पी-एस-सी करत असतील, तर त्यांना एक निबंध हा एक प्रकार असतो. हा निबंध कधी लिहायला येतो? ज्यावेळी त्यांचं अफाट वाचन असेल, त्यावेळी त्यांना निबंध लिहिता येतो. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, जे कवी असतात, जे लेखक असतात, ते मनातून, काळजातून त्यांनी त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला असतात. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की हे माननीय कवी वसंत पाटील आहेत, यांनी एक पुस्तकही प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला मी समोर दाखवतो बघा. हे कविता धरणाआधी आणि कविता नंतरच्या हे जे पुस्तक आहे, हे यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कविता तुम्हाला वाचायला मिळतील आणि ही दुर्मिळ पुस्तकं असतात. जोपर्यंत तुम्ही हे पुस्तकाचं वाचन करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कवी आणि लेखक हे समजणार नाहीत, की कशा पद्धतीनं त्यांचे विचार असतात. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, जर हा व्हिडिओ जर तरुण वर्ग बघत असेल, तर त्यांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे सरांचं. तर आपण आता जरा थोडंसं सरांना आणखी एक प्रश्न विचारूया, की सर आम्हाला एक सांगा, हे साहित्य संमेलन ज्यावेळी तुम्ही भरवता, त्यावेळी प्रत्यक्ष तरुणांचा जास्त सहभाग असतो, की वयस्करांचा सहभाग जास्त तुम्हाला जाणवतो आतापर्यंतच्या अनुभवानुसार? आम्हाला सर्वांचाच सहभाग जाणवतो. म्हणजे तरुण पिढी तर आहेच, पण त्याबरोबर साहित्य रसिक आणि साहित्यातले जाणकार सुद्धा या डोंगरी परिसरातले जे आहेत, त्यांचा प्रतिसाद चांगला मिळतो
आणि एक वेगळं काहीतरी या संमेलनाच्या माध्यमातून मिळत असते आणि म्हणून लोकं आवर्जून येतात. आता अनेक लोकं आम्हाला विचारतात, की तुमचं संमेलन कधी आहे? काय आहे? असे काही जाणकार साहित्य रसिक सुद्धा विचारतात. आणि दुसरं एक, की या डोंगरी साहित्य संमेलनामुळं या विभागातली अनेक तरुण पिढीतली मुलं लिहू लागलेत. याचं आम्हाला खूप समाधान. आज एक 25 ते 30 मुलं लिहितायत आणि ती या ठिकाणी संमेलनाला येतात. बाहेरही आणखीन काही ठिकाणी त्यांनी त्या अनेक संमेलनाला जातात. म्हणजे हे चांगले विचार मिळवण्याबरोबरच ते स्वतःचं काहीतरी लिहू शकतात. हे त्यांना एक ऊर्जा त्यातून मिळालेली आहे. हे आम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तर सरांनी सांगितलेलं आहे, की हे साहित्य संमेलन ज्या 1995 पासून हे दरवर्षी घेतलं जातं आणि त्याच्यातून लेखक किंवा कवी बनत आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये. मी सरांचा खूप आभार मानतो, की तुम्हाला सांगतो, की ज्यावेळी हे संमेलन ठेवायचं असतं, त्यावेळी खूप ह्याच्यामध्ये स्ट्रगल आहे, की असं नाही उठलं, की चला ठेवलंय असं नाही. ह्या संमेलनासाठी येणारा जे आर्थिक खर्च आहे किंवा काय आहे, मी आता 2-4 दिवस झाले त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर हे कायम ह्या गावातून त्या गावामध्ये असतात, या संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त. म्हणजे खूप कष्ट लागतं याला. खूप कष्टातून हे संमेलन उभा केलं जातं. सरांचा मी आभारी आहे, की सरांनी हे ग्रामीण भागातील मुलांच्यासाठी किंवा तरुणांसाठी किंवा वयस्कर लोकांच्यासाठी हे जे संमेलन वेगळं आगळा-वेगळा जो प्रकार आहे, साहित्याची जोपासना करण्याचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे स्वतः निमंत्रक आहेत. तुम्हाला सांगतो माननीय कवी वसंत पाटील, अध्यक्ष डोंगरी साहित्य परिषद, शब्दरंग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पोनमरे वारुळ असं त्यांचं हे पद आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसेच हे साहित्य संमेलनासाठी आपल्या महाराष्ट्रामधून, कानाकोपऱ्यामधून किंवा आजूबाजूच्या भागामधून मोठ्या प्रमाणामध्ये कवींची हजेरी असते किंवा लेखकांची हजेरी असते आणि जे कवी असतात, लेखक असतात, ते त्यांची कविता वाचून दाखवण्याचं काम करतात आणि प्रत्यक्ष तुम्हाला ते बघायला भेटेल, की त्यांची जी पुस्तकं प्रकाशित झालेली असतील किंवा मोठी-मोठी ही लोकं बघण्यासाठी आपल्याला असं सहजासहजी मिळत नाही. पण हा एक मंच माननीय कवी वसंत पाटील सरांनी जे उपलब्ध करून दिलेला आहे, ह्या मंचावरती तुम्हाला ह्या सगळी जी मोठी लोकं आहेत, ही जी तज्ञ लोकं तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तरी याची संधी तुम्ही सोडायला नाही पाहिजे तरुण वर्गाने. जर हा तरुण वर्ग जर व्हिडिओ बघत असेल, तर त्यांना एक विनंती आहे, की तुम्ही हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहणं गरजेचं आहे. तसंच आता आपण जरा पुढं थोडंसं जनरल एक प्रश्न विचारू सरांना. सर तुम्ही हे साहित्य संमेलनामध्ये तुम्ही एक कवी म्हणून स्वतःची तुमची आता प्रसिद्धी आहे. तर सर कवी म्हणून तुम्हाला मी असं विचारत असताना, तर आम्हाला 1-2 असं एक गोष्टी सांगू शकाल का, की तुमचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये ज्या कविता आहेत, ह्या कविता कशाच्या आधारित आहेत? म्हणजे आम्हाला सुद्धा वाचण्यासाठी त्याची आवड निर्माण होईल, ह्याची थोडक्यात आम्हाला माहिती द्या. माझं पहिलं पुस्तक जे आलेलं आहे, त्या कविता संग्रहाचं नाव आहे कविता धरणाआधी आणि नंतरच्या. मी ज्या गावातून विस्थापित झालो, ते गाव आहे चांदोली धरणामध्ये बुडलेलं आहे. आणि ते बुडल्यानंतर तिथले जे धरणग्रस्तांना जे आलेले अनुभव आहेत, धरणग्रस्तांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांना विस्थापित झाल्यानंतर आलेल्या समस्या आहेत आणि त्याची जी दाहक स्थिती मी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे आणि त्यामुळं मला की आपण आपल्या समस्या काय आहेत हे पहिलं मांडलं पाहिजे, अशी मला जाणीव झाली आणि म्हणून मी त्यातून कविता धरणाआधी आणि नंतरच्या या कविता लिहिल्या. आता धरणापूर्वीचा गाव कसा होता, कशी होती अनेक गावं जी विस्थापित होण्यापूर्वीची आणि धरणानंतर त्यांची स्थिती काय झाली, त्याचं चित्रण मी माझ्या कवितातून केलेलं आहे. आणि गेले 30 ते 35 वर्ष पुनर्वसित होताना त्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला का? हाही त्यातला एक मोठा प्रश्न होता. आणि त्यामध्ये जे आलेले अनुभव आहेत, ते मी या पुस्तकातून मांडण्याचं काम केलेलं आहे. तसेच एका बाजूला धरणं बांधली गेली. त्या धरणामुळे अनेक लोक विस्थापित झाले आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना पाणी द्यायचं होतं, त्या दुष्काळग्रस्तापर्यंत ते पाणी गेले 40 वर्षापर्यंत पोहोचलं नाही. म्हणजे एकीकडे धरणं बांधली ती पाण्याचा उपयोग करण्यासाठी, की जे पाणी दुष्काळग्रस्त भागाला मिळावं म्हणून. तर त्या दुष्काळग्रस्त भागांना 30-30 वर्षापर्यंत पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. म्हणजे एका बाजूला पाणी आहे, पण ते पाणी ज्यांना मिळायला हवं होतं, त्यांना वेळेत म्हणजे अजूनही त्या पाण्यासंदर्भात म्हणजे मागणी होत आहेत आणि त्याच्या संदर्भात
शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आणि आता कुठं 2016 पासून या पाण्याच्या संदर्भातला एक चांगल्या योजना तयार होऊ लागलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळं धरणामुळं जी लोक विस्थापित झाली त्यांचं 30 वर्ष झालं तरी नीट पुनर्वसन नाही. म्हणजे मग आपण नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडतोय असं त्याचा अर्थ आहे. आणि मग हे अनुभव ज्यावेळी आपल्याला येतात त्यावेळी आपण काहीतरी लिहिलं पाहिजे आणि मग ते अनुभव मी माझ्या कवितेतून मांडण्याचं काम केलेलं आहे. तर आता सरांनी आपल्याला हे जे कविता संग्रह आहे, कविता धरणाआधी आणि कविता धरणानंतरच्या हे त्यांच्या जीवनातील घडलेल्या सगळ्या घडामोडी आहेत. सत्य वास्तव्य ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हा जे पुस्तक तुम्ही ज्यावेळी लिखाण केलं त्यावेळी ह्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी म्हणजे पुस्तक हे पूर्ण महाराष्ट्रभर हे गेलं असेल असं मला वाटतंय. तर तुम्हाला म्हणजे विविध संस्थेकडून असे काही पुरस्कार मिळाले का त्याच्यातून त्या पुस्तकासाठी? तर ते पुरस्कार जर असतील तर आम्हाला ते पुरस्कार संदर्भामध्ये आम्हाला थोडक्यात थोडी तुम्ही माहिती द्या. संस्थांनी मला आदरानं माझ्या पुस्तकाची निवड केली. त्यामध्ये महाराष्ट्रातले पद्मश्री सुधांशू म्हणून एक ज्येष्ठ कवी आहेत आणि औदुंबरला एक अखिल भारतीय नंतरचं साहित्य संमेलन घेतलं जातं. तो महत्त्वाचा पद्मश्री सुधांशू पुरस्कार माझ्या कवितेला मिळालेला आहे. त्याचबरोबर नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आणखीन असे यशवंतराव चव्हाण युवा साहित्य पुरस्कार आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्कार आहे. त्याच्यानंतर दादा उंडाळकर साहित्य पुरस्कार आहे. असे अनेक पुरस्कार माझ्या पुस्तकाला मिळालेले आहेत. पण त्याहीपेक्षा मी माझ्या ज्या परिसरात घडलो वाढलो त्या लोकांच्या व्यथा वेदना मांडण्याचं काम मला थोडंफार करता आलं हे त्यापेक्षा मला जास्त समाधानाचं आहे. आणि त्यासाठी मी काम करत आहे. गेल्या 30 वर्ष मी धरण प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीत काम करतो आणि राज्यातल्या अनेक धरणग्रस्तांचे लढे मी स्वतः लढत आहे. डॉक्टर पाटणकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो. त्याचबरोबर समान पाणी वाटप चळवळीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या समान पाणी वाटप चळवळीत आम्ही काम करतो. आता महत्त्वाचा समस्या म्हणजे आम्ही ज्या एका बाजूला धरण आहे पण धरणाचं पाणी कर्नाटकच्या बाउंड्रीपर्यंत गेलं आणि मात्र आमच्या परिसराला पिण्याचं पाणी नाही. आमच्या परिसरातल्या शेतीला पाणी नाही. हा प्रश्न फार मोठा ऐरणीचा होता आणि त्यासाठी आम्ही गुढे पाचगणी आणि येवती उपसा सिंचन योजनेचा लढा गेली 2 वर्ष करत आहे आणि आम्हाला प्राथमिक मंजुरी मिळालेली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यासाठी आपण समाजात ज्या राहतो त्या समाजाचे प्रश्न सुटणं हे आमचं महत्त्वाचं काम आहे. तर सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती दिलेली आहे. सरांकडून आपण एक जाणून घेऊया की 13वे डोंगरी साहित्य संमेलन जे आयोजित केलेलं आहे 2025 रोजी. तर ह्या साहित्य संमेलनासंदर्भात जे काही अध्यक्ष असतील, उद्घाटक असतील, या संदर्भामध्ये ज्यांचे जे काही नियोजन आहे, ते नियोजनाची माहिती आम्हाला सरांनी द्यावी, मी अशी त्यांना एक विनंती करतो. यावर्षी 13वे डोंगरी साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे. यापूर्वी आम्हाला पहिल्या संमेलनापासून मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारलेला होता की तो प्रश्न आपला मध्ये तसाच राहिला की संमेलन भरवत असताना या तुम्हाला कशा प्रकारची अडचणी किंवा कशा सामोरे जावं लागलं का? तसं पहिल्या 1-2-4 संमेलनाला आम्हाला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं की लोकांना काही वेळा पटवून सांगायला लागलं इथं काहीतरी चांगलं ऐकण्यासारखं आहे, हे काहीतरी चांगला उपक्रम आहे. मग सुरुवातीला आम्हाला प्रतिसाद कमी मिळाला पण आता गेले 8-10 वर्ष इतका चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि लोकांची साथ मिळते. तर ते चांगला अनुभव एक आलेला आहे. आणि यावर्षी ह्या संमेलनाला 12 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि 13वे संमेलन मराठीतले ख्यातनाम लेखक आणि माजी सनदी अधिकारी सन्माननीय शेखर गायकवाड साहेब एक प्रशासनातले आदर्श अधिकारी आहेतच. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयी अत्यंत तळमळीने लिहिलेला की ज्यांची 30हून अधिक पुस्तकं शेतकऱ्यांच्यावर लिहिलेली आहेत आणि
नुसते लिहिलेले नाहीत, तर त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाचे 2 वेळा पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मराठीतल्या अनेक अ, लेखकांना एक त्यांच्याकडून ऊर्जा मिळते. एवढं चांगलं त्यांचं लेखन आहे, वक्तृत्व चांगलं आहे. आणि त्याचबरोबर प्रशासकीयमध्ये त्यांची इतकी अतिशय चांगली कामं आहेत, की ज्यावेळी सांगलीला ते जिल्हाधिकारी होते, त्यावेळी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवताना धरणग्रस्ताबद्दल त्यांनी इतक्या आत्मीयतेनं काम केलेलं आहे, की संकलन कसं केलं पाहिजे, धरणग्रस्तांचे प्रश्न कसे मार्गी लावले पाहिजे, ही सुद्धा कामं त्यांनी केलेली आहेत. आणि त्याचबरोबर एक अधिकारी म्हणून धरणग्रस्तांसाठी थेट भेट देणारा अधिकारी म्हटलं तर एक चांगला अनुभव त्यांच्याकडून आलेला आहे, की अनेक लोकांना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते स्वतः भेट देत होते. म्हणजे त्या वसाहतींना सुद्धा त्यांनी भेट दिलेल्या होत्या. इतकं चांगलं काम त्यांचं आहे. आणि अग्रणीसारखी ज्या नदीचं वाळवंट तयार झालेलं होतं, ती नदी पुनर्जीवित करण्याचं काम शेखर गायकवाड साहेबांनी केलेलं होतं. आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरचा एक महत्त्वाचा पुरस्कार भारत सरकारने त्यांना दिलेला आहे. म्हणजे एवढं मोठं त्यांचं काम आहे. आणि शेतकऱ्यांच्या विषयी इतकं चांगलं, की त्याच्यानंतर FRP संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर तहसीलदार, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी असं आता यशदाच्या माध्यमातून ते अतिरिक्त महासंचालक म्हणून यशदाला काम करतायत. आणि तिथं या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम ते करतात. एवढा चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून अशा एका चांगल्या अ, कर्तबगार अधिकाऱ्याचा इथल्या तरुणांना फायदा व्हावा. स्पर्धा परीक्षेत काम करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा. त्याचबरोबर शेतकऱ्यांना, की त्यांच्या हक्काची जाणीव जागृती कशी त्यांनी केलेली आहे, त्याचं काहीतरी अनुभव मिळावे. आणि त्यांना पुढच्या काळात एक चांगलं काहीतरी त्यांना आपला न्याय मिळवण्यासाठी उपयोग व्हावा. म्हणून शेखर गायकवाड साहेबांना यावर्षी आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर या संमेलनाचे उद्घाटक म्हणून या विभागातले एक अभ्यासू आणि चांगले व्यक्तिमत्व असणारे आणि नुकतीच ज्यांची यावर्षी शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झालेली आहे. असं आमदारपदी निवड झालेली आहेत असे अभ्यासू आणि तडफदार आमदार सन्माननीय सत्यजित देशमुख साहेब या संमेलनाचे उद्घाटक आहेत. आणि त्यांच्याही रूपानं या परिसराला एक वेगळी, या सांस्कृतिक क्षेत्राला बळ मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं आहे. तर ते येत आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतले 90च्या दशकातील महत्त्वाचे कवी आणि महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आमचे मित्र प्राध्यापक प्रदीप पाटील प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर कवी संमेलनाला या दुष्काळी भागातल्या एक महत्त्वाच्या कवयित्री आहेत, की ज्यांच्या कवितेनं मराठी कवितेला एक वेगळं काहीतरी देण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून नातीवान झोताना हा कविता संग्रह गेले 2 वर्ष झालं, की ज्या कविता संग्रहाचं नाव महाराष्ट्रभर चर्चेत आहे. त्या कविता संग्रहाच्या कवयित्री मनीषा पाटील या आजच्या डोंगरी साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. तसेच ग्रामीण विनोदी कथाकार, की ज्यांच्या कथेने महाराष्ट्रभर अनेक लोकांना हसवत ठेवण्याचं काम केलेलं आहे. असे रामापूर विट्याचे प्राध्यापक विष्णुनाथ गायकवाड सर कथाकथन सत्राचे प्रमुख आहेत. आणि असे मान्यवर अनेक. आणि त्याचबरोबर 2019 पासून डोंगरी साहित्य परिषदेतून आम्ही आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय डोंगरी साहित्य परिषदेचा पुरस्कार जाहीर केलेले आहेत. आणि दरवर्षी येणाऱ्या पुस्तकातून आम्ही त्या पुरस्कारासाठी परीक्षकांच्या मार्फत निवड करतो. आणि ते झालेल्या निवडीचे जे लेखक किंवा कवी आहेत त्यांना आम्ही दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करतो. हा एक चांगला उपक्रम आम्ही डोंगरी साहित्य परिषदेने
हाती घेतलेलं आहे, की ज्यांच्या वाङ्मयांना की जी साहित्यकृती चांगली आहे आणि गुणवत्ताप्राप्त आहे, अशा गुणवत्ताप्राप्त पुस्तकांना आम्ही पुरस्कार देत असतो आणि निवड समितीमार्फत जी नावं आम्हाला येतात, त्यांचीच आम्ही निवड करतो, की आम्ही तो आपल्या जवळचा आहे का लांबचा आहे, याला आम्ही महत्त्व देत नाही. तर त्या साहित्यातलं योगदान काय आहे, याला महत्त्व देऊन आम्ही ते पुरस्कार जाहीर करतो आणि आम्हाला चांगला प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळत आहे त्याबद्दल. धन्यवाद सर. आणखी 13वे डोंगरी साहित्य संमेलनाबद्दल आणखी काही तुम्ही सांगू शकताय का? तुम्हाला जर काही चुकून राहिलं असेल तर? की जेणेकरून जे व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा ते माहिती मिळेल आणि मी एक विनंती करतो, जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल, तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ही आपल्याला माहिती दिलेली आहे वेळात वेळ काढून त्यांच्यासाठी सुद्धा कमेंट तुमची महत्त्वाची कमेंट करणं महत्त्वाचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याच्यानंतर आपण 13वे डोंगरी साहित्य संमेलन जे आहे, या संदर्भामध्ये आणखी आपल्याला जे निमंत्रक आहेत माननीय कवी वसंत पाटील सर यांच्याकडून आपण जरा आणखी काहीतरी गोष्टी जाणून घ्याव्याशा मला वाटतात. तर सर आणखी काही सांगू शकता का या संदर्भामध्ये? गेली 13 वर्ष आम्ही हे डोंगरी साहित्य संमेलन घेत आहोत आणि आमच्या साहित्य संमेलनाची दखल महाराष्ट्रभर घेतली जाते. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद ही एक महाराष्ट्रातली साहित्य क्षेत्राशी निगडीत असणारी एक महत्त्वाची संस्था आहे आणि आमच्या या साहित्य चळवळीचं काम पाहून त्यांनी पणुमरे वारूंला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा दिलेली आहे. तर प्रथमतः मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या सर्व कमिटीचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्या डोंगरी भागातल्या खेड्यात एका महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा दिली. त्याबद्दल मी आमच्या या शिराळा तालुका डोंगरी परिषदेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि गेली 3 वर्ष या साहित्य परिषदेच्या माध्यमातून हे डोंगरी साहित्य संमेलन आम्ही भरवत आहोत. तर त्यालाही त्याचा आम्हाला खूप एक आधार मिळालेला आहे आणि यापुढच्या काळात निश्चित या साहित्य परिषदेमार्फत आम्ही अनेक चांगले उपक्रम घेऊन ही साहित्य चळवळ अधिक जोमाने कार्यरत करण्याचं काम करणार आहे. तर साहेबांनी आतापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने याची माहिती दिलेली आहे. तर अजून एक त्यांना प्रश्न विचारा. सर मला एक सांगा, की 13वी डोंगरी साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार कोणाला दिले जाणार आहेत का? किंवा काय? किंवा किती पुरस्कार जाहीर झालेले आहेत? याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या. 2019 पासून आम्ही राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्कार सुरू केलेले आहेत आणि दरवर्षी 6 लेखकांना, कवींना आम्ही तो पुरस्कार जाहीर करतो. तर यावर्षी या डोंगरी साहित्य पुरस्कारामध्ये कादंबरीसाठी अमरावतीचे सुनील यावलीकर यांच्या काया वाचा मने या कादंबरीला पुरस्कार जाहीर केलेला आहे. त्याच्यानंतर अ, सिन्नर नाशिकचे कवी किरण भावसार यांच्या घामाचे अश्रू म्हणून जो कविता संग्रह आलेला आहे आणि या कविता संग्रहाची यावर्षी निवड झालेली आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील खंडोबाची वाडी म्हणून एक गाव आहे छोटंसं खेडं. या खेड्यातला एक प्रतिभावंत लेखक महादेव माने यांच्या वसप या कथासंग्रहाला यावर्षी पुरस्कार दिलेला आहे. तर पहिला पुरस्कार जो आहे यावलीकरांना दिलेला, तो बळीराम पाटील चरणकर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आहे आणि त्याला रोख रक्कम त्याचबरोबर शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देतो. दुसरा पुरस्कार आहे तो शब्दरंग डोंगरी साहित्य पुरस्कार आहे. तो किरण भावसार यांच्या कविता संग्रहाला दिलेला आहे. त्याचबरोबर तिसरा जो पुरस्कार आहे तो कथासंग्रहासाठी महादेव माने यांच्या वसप या कथासंग्रहाला प्रगतशील शेतकरी निवृत्ती रावजी ढपळे यांच्या स्मरणार्थ दिलेला आहे आणि त्याचबरोबर भीमराव धुळबुळ यांच्या काळजाचा नितळतळ या कविता संग्रहाला सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील यांच्या नावाने आम्ही पुरस्कार दिलेला आहे आणि त्याचबरोबर विशेष पुरस्कारामध्ये भिलवडे येथील साहित्यिक सुभाष कवडे यांच्या
प्रकाश पेरणी या कविता संग्रहाची निवड केलेली आहे आणि त्याचबरोबर सौंदड या कथासंग्रहाचे लेखक सुरेश आडके यांच्या या कथासंग्रहाला आपण विशेष पुरस्कारानं सन्मानित करत आहोत आणि येत्या 8 तारखेला हे डोंगरी साहित्य संमेलन होत आहे. मी या डोंगरी साहित्य परिसरातील सर्व साहित्य रसिकांना आणि नव्या पिढीतील जे लेखक कवी लिहित आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण या संमेलनाला उपस्थित राहा. अनेक कवींना इथं आम्ही व्यासपीठ उपलब्ध केलेलं आहे. त्यामुळं आपल्या कविता वाचनाची सुद्धा आम्ही सर्वांना संधी देणार आहोत. तरी सर्व कवींना मी विनंती करतो की शिराळा, शाहूवाडी परिसरातल्या की आपण या संमेलनाला यावं. तसेच साहित्य रसिकांनी सुद्धा या साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा अशी मी विनंती करतो. ठीक आहे. सरांनी चांगल्या पद्धतीनं माहिती आपल्याला दिलेली आहे. जे पुरस्कार जाहीर झालेले आहेत, ते पुरस्काराचं सुद्धा वितरण होणार आहे. तरी आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं आहे. हे स्वतः त्याने निमंत्रक म्हणून सर्वांना सांगितलेलं आहे. सरांनी आपल्याला वेळ काढून माहिती दिली. सरांचंही आपण आभार मानूया. कारण वेळात वेळ काढून त्याने आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे साहित्य संमेलनासंदर्भामध्ये. 13वे जे डोंगरी साहित्य संमेलन आहे त्याच्या संदर्भामध्ये. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की हा व्हिडिओ तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने आवडलेला आहे किंवा माहिती कशी वाटली ही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा चॅनलला. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास आपण येथे थांबू. धन्यवाद.